शिवराय नुकताच आलेला चित्रपट सगळ्यांनी पाहिलाच असेल, छावा. तो पाहून झाल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला थिएटरला जाऊन, आणि त्या चित्रपटाचे शेवटचे क्षण पाहिल्याच्या नंतर आहे ना, डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले असते. कारण की आपल्या राजाचे शेवटच्या काळामध्ये झालेले जे हाल आहेत ते पाहून अश्रू येणे साहजिकच आहे. पण हे कधीपर्यंत? आपण थिएटरमध्ये पिक्चर पाहत असताना जे अश्रू आले त्या अश्रूंचं थिएटरमधून बाहेर पडल्याच्या नंतर काय झालं, किंवा 1-2 दिवसामध्ये ते अश्रू कुठे गेले? कारण की महाराजांनी जे आपल्यासाठी भोगले, ज्या यातना त्यांना झाल्या असतील, याची जाणीव म्हणून आपण काय करतो? त्यासाठी एक व्रत करायचं. ते व्रताचं नाव आहे बलिदान मास, धर्मवीर बलिदान मास. आता बलिदान मास म्हणजे काय? शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदरणीय श्री भिडे गुरुजी यांनी ही संकल्पना सुरू केली. आणि बलिदान मास हे महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये आहे, आणि याचं पालन कित्येक वर्ष हे मावळे करतायत. ज्यांना ही गोष्ट माहिती नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना किंवा माहिती असेल. म्हणजे काय नक्की? की जे 40 दिवसामध्ये महाराजांवरती अतोनात अत्याचार करण्यात आले, त्याची एक जाणीव म्हणून केलेलं व्रत आहे. ते कशा प्रकारे करतात? तर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे करतात. कोणी एक वेळेचं जेवण त्याग करतं, कोणी मिष्टान्न त्याग करतं, किंवा आपल्या डोक्यावरील केस काढून कोणी करतो, पायातील चप्पल त्याग करतो. ज्याला ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे आपल्याला स्वतःला त्रास होईल या पद्धतीत, किंवा आपले शारीरिक किंवा मानसिक कमी करतो. कारण की जेव्हा आपल्या पायातील चप्पल आपण काढून अनवाणी चालतो ना, तेव्हा जो चटका लागतो, त्याच्यानंतर जाणीव होते की आपल्या महाराजांनी काय भोगलं असेल. आपल्या महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी कोणत्या प्रकारचा त्याग केला असेल ना, हे तेव्हा समजतं. आणि त्यासाठी प्रत्येकाने बलिदान मास करणे गरजेचं आहे. आपल्या महाराजांनी केलेल्या कष्टाची, केलेल्या त्यागाची जाणीव म्हणून करणे गरजेचं आहे. आणि तो कधी करावा? फाल्गुन प्रतिपदेला सुरू आणि फाल्गुन अमावस्येला समाप्ती. म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार 28 फेब्रुवारी ते 29 मार्च या दिवसामध्ये बलिदान मासचे पालन करावे. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातील राजाला, आपल्या धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानवंदना म्हणून या बलिदान मासचं पालन करायचं आहे.